जे नेपाळमध्ये होऊ शकतं ते आपल्याकडे का होऊ शकत नाही? नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांनी सत्तेवर येताच जे ऍक्शन मोडवर येऊन काही डिसिजन घेतलेले आहे त्याचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचा डिसिजन जो मला वाटला की आजपासून सगळ्या खासगी शाळा बंद. पंतप्रधान असो, मंत्री असो किंवा अधिकारी असो किंवा गरीब व्यक्ती असो, सर्वांची मुलं फक्त आणि फक्त सरकारी शाळेत शिकणार. आणि ही न्यूज आणि ह्या डिसिजन ऐकल्यावर मला असं वाटलं की हा डिसिजन, ही पॉलिसी आपल्या भारतामध्ये का येऊ शकत नाही? त्याची गरज खरं तर आपल्याला आहे. कारण सरकारी शाळांची परिस्थिती किती बिकट झालेली आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. दुसरीकडे खाजगी शाळा एखाद्या लुटारी टोळीपेक्षाही जास्त लूट या लोकांनी माजवली आहे. अशा वेळेत जे मंत्री, आमदार, खासदार स्वतःच्या घरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा डांबरी सडक बनवतात. स्वतःचे बंगले 5 स्टार पेक्षा जास्त चांगले बनवतात. मोठमोठी संपत्ती कमवतात. यांची मुलं जेव्हा सरकारी शाळेत शिकायला लागतील, विश्वास ठेवा आपल्याकडच्या सरकारी शाळा सुद्धा 3 स्टार, 5 स्टार हॉटेलपेक्षा सुंदर होतील. महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या देशात अशी पॉलिसी येऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.